ते नवीन नाहीये आणि पूर्वी पण आम्ही फिरत होतो आणि आता पण आम्ही फिरतोय. बरोबर. पण पण युगेंद्र दादा, तुम्ही जे जे सामाजिक काम तुम्ही ज्याचा उल्लेख केला, सामाजिक काम करताय तुम्ही, किंवा या सगळ्या तुमच्या संस्था ज्या आहेत बारामतीतल्या, तिथे सुद्धा तुम्ही स्वतः अतिशय कार्यरत आहात, महत्त्वाची भूमिका तिथे बजावत आहात. लोकसंपर्क हा तुमचा अलीकडच्या काळामध्ये जास्ती वाढलेला आहे की याच्या आधीपासूनच तुम्ही अशाच प्रकारे लोकसंपर्कात होता? नाही, पूर्वीपासून आम्ही इथल्या लोकांच्या संपर्कात आहोत. आता बऱ्याच वर्षापासून मी बारामतीमध्ये आता काम करतोय आणि विद्याप्रतिष्ठान असेल, पवार साहेबांनी काढलेली शिक्षण संस्था आहे, त्याला आता 53 वर्ष परवाच पूर्ण झाली. तिथं मी बऱ्याच वर्षापासून काम बघतोय. मग कुस्तीगीर संघाचा पण मी अध्यक्ष आहे आणि तिथं पण मी काम बघत आलोय. आपले एक फाउंडेशन आहे, माझी इथं एक छोटा व्यवसाय पण आहे, तो व्यवसाय पण मी बघत आलोय. आणि आपलं इथं एक फाउंडेशन आहे, शरीव फाउंडेशन त्याचं नाव आहे. आणि गेले 10 वर्षापासून आपण इथं पाण्याच्या प्रश्नावर काम करत आलोय आणि ते पण काम मी आणि माझी आई आम्ही दोघं असं एकत्र मिळून ते करत आलोय. अगदी. आणि तुम्ही ज्या अर्थाने तुम्ही पाण्याच्या प्रश्नावरती काम करताय, त्या अर्थी अर्थातच शेती हा सुद्धा तुमच्या आवडीचा विषय असू शकतो कदाचित. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण काय आव्हानं आहेत येणाऱ्या काळामध्ये, खास करून राजकीय दृष्ट्या शेतकऱ्यांच्या सुद्धा अनेक मागण्या आहेत, पण त्या अलीकडच्या काळामध्ये तेवढ्या पुऱ्या होताना दिसत नाही. आता करण्यासारखं भरपूर आहे. आता पाण्याचा प्रश्न, आता पाण्याचा विषय काढला त्याच्यामुळं खरं तर पूर्वीपासून बारामती हा एक दुष्काळी तालुका आहे. पूर्वी इथं पाणी अजिबात नव्हतं, पण पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा हे 2 इथं योजना आणले. नाझरा धरणमध्ये पण त्यांचं सहकार्य होतं. अनेक उपसा सिंचन योजना पवार साहेबांनी आणले. आमदार झाल्यावर त्यांनी पाजार तलाव पण तिथं 300च्या पेक्षा जास्त बांधले. बारामतीत अनेक बंधारे त्या काळात पवार साहेबांनी बांधले, पण त्याच्यानंतर एकही नवीन मोठी योजना पाण्यासाठी इथं बारामतीत न आल्यामुळं आज पण असे 24-25 गावं आहेत जिथं पावसाळा असून पण प्यायला पाणी नाहीये. आणि आपली जी संस्था आहे शरीव फाउंडेशन, छोटी संस्था आहे, त्या आपण खासगी फंडातून किंवा वैयक्तिक आपलं जे CSR आपलं बजेट असतं त्याच्यातून आपण इथं शेतकऱ्यांसाठी हजारो विहिरी खोदून दिलेत. वृक्षरोपणाचे कार्यक्रम आपण घेत आलोय. ओढा खोलीकरण आपण शेकडो किलोमीटर केलंय. पाण्याचा साठा कसं वाढेल ह्याच्यावर आपण सारखं काम करत आलोय. आणि आत्ता पण आपण फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतोय, किंवा आपलं जे सकाळचं ट्रस्ट असेल किंवा पाणी फाउंडेशन असेल, या सगळ्या NGO सोबत आपण टाय अप करून पाण्याच्या प्रश्नावर आपण सुरुवातीला काम करतोय. दुसरं, बेरोजगारी बारामतीत खूप वाढली. फक्त बारामतीत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढली आहे. पूर्वी साहेबांनी इथं MIDC आणली आणि फक्त इथं नाही, महाराष्ट्रात त्यांनी 150 MIDC उभे केले. त्यातली एक बारामतीत आणि आजूबाजूच्या परिसरात, म्हणजे जेजुरी असेल किंवा आपलं पंधरे, लोणंद, कुरकुंब MIDC. आणि तिथं पवार साहेबांनी इंडस्ट्री पण भरपूर आणले. मग त्या काळात वेस्पा, भारत फोर्ज, PIGO असे, डायनामिक्स, फेरेरो असे सगळे कंपन्या आले. त्याच्यामुळे इथल्या मुलांना मुलींना तेव्हा नोकऱ्या मिळाल्या. पण आता अलीकडच्या काळात कुठली कंपनी मोठी इथं न आल्यामुळं बेरोजगारी पण मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता आपल्याला नवीन इंडस्ट्री इथं आणावी लागेल. हा रोजगारचा प्रश्न कुठेतरी मार्गी लावावा लागेल. शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. दूषित पाण्याचा प्रश्न आहे. महागाई वाढत चालली आहे. खूप प्रश्न आहेत, पण ह्याच्यावरच आपण लक्ष देऊन इथं आपण हे सगळे विषय मार्गी लावणार आहे. पण त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर येणाऱ्या काळात तुम्हाला जर संधी मिळाली, विधानसभेमध्ये संधी मिळाली, तर तुम्ही हे जे प्रश्न आहेत ते तितक्याच ताकदीने समोर आणाल का? कारण आम्ही अजितदादांना बघितलेलं आहे. अजितदादा सुद्धा स्वतः आज बारामतीमध्ये त्यांनी स्वतःचं नाव जाहीर केलेलं आहे की ते स्वतः निवडणूक लढवणार आहेत. अशा वेळेला तुम्ही एकमेकांच्या समोर राहणं, एक कुटुंबीय म्हणून समोर राहणं आणि अशा प्रकारची जी राजकीय एक प्रतिस्पर्धी म्हणून समोर येणं, याकडे तुम्ही कसं बघताय?
नाही, ते दुर्दैव आहे. मला पण ते आवडलं नाही जे काय झालंय किंवा जे काय होतंय ते. हे कुटुंबामध्ये होत असताना आम्हाला पण खूप दुःख वाटतो. अजिबात ते आम्हाला आवडत नाही. पण शेवटी लहानपणापासून मी पवार साहेबांना मानत आलोय. पवार साहेबांनी मला एक गुरु म्हणून, मार्गदर्शक म्हणून त्यांनी मला सांभाळलं. मी शाळेत असताना, आपण जेव्हा तरुण असतो, लहान असतो, आपण कोणतरी डोळ्यासमोर एक आदर्श ठेवत असतो आणि माझ्यासाठी ते नेहमी पवार साहेब होते. आणि त्याच्यामुळे त्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या सोबत आपण उभं राहिलं पाहिजे. त्यांनी आमचं फक्त कुटुंबच नाही पण बारामतीसाठी, नंतर महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी त्यांनी खूप काही कामं केलीत. आणि त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना वाटलं की आपण आता पवार साहेबांना साथ दिली पाहिजे. कुणाला विरोध करण्यासाठी तर नाही, पण माझ्या आजोबांना साथ देण्यासाठी मी इथं काम करायला लागलो. नक्की. पण आजोबांकडनं तुम्ही काय घ्याल? म्हणजे आजोबांचं राजकारण सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. ज्या पद्धतीनं अनेक वर्ष इतकी सातत्यपूर्ण असं ते राजकारण करत आलेले आहेत आणि खास करून त्यांचा जो उत्साह आहे, सकाळी उठतात, दिवसभर रात्रभर ते तिथपर्यंत काम करत असतात आणि हजारो कार्यकर्त्यांना भेटत असतात. तुम्ही आजोबांकडनं राजकारणी म्हणून किंवा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे जायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं की त्यांच्याकडनं काय तुम्ही शिकताय किंवा काय शिकलायत आतापर्यंत? नाही, काय आहे की शिकण्यासारखं भरपूर आहे. त्यांच्यासोबत आपण अर्धा तास शेजारी जरी बसलो तरी आपल्याला खूप काही काही गोष्टी शिकायला मिळतात. त्यांनी कधीच मला असा सल्ला किंवा असं ॲडवाईस कधी दिलं नाही. पण त्यांना आपण ऑब्झर्व करतो, ते लोकांशी कसं बोलतात किंवा नम्रपणाने कसं वागायचं असतं, लोकांच्या अडचणी कसे सोडायच्या असतात, शाश्वत सामाजिक विकास काय असतो तो कसा करायचा असतो, कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे, हे सगळे गुण आम्ही त्यांच्याकडून घ्यायचा प्रयत्न करतो. पण येणाऱ्या काळामध्ये तुमची भूमिका काय असणार आहे? की बारामती पुरताच राजकारण आहे ते तुम्ही बघणार आहात की तुम्ही राज्यव्यापी इतरत्र सुद्धा जाणार आहात? कारण त्या पद्धतीनं सुप्रिया सुळे ज्या आहेत त्यासुद्धा राजकीय जे त्यांचं खासदारकीचं जी भूमिका आहे, राष्ट्रीय पातळीवरची भूमिका आहे. आणि आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की शरद पवार यांचा संकटाचा काळ आहे, अशा वेळेला तुम्ही काय प्रकारची जबाबदारी घेऊ इच्छिता? नाही, तेवढा मी खरं तर विचार केला नाही. मी फक्त एक सामान्य कार्यकर्ता म्हणून इथं बारामतीमध्ये फिरतोय, सगळ्या कार्यकर्त्यांना जोडून ठेवतोय. आपल्या पक्षाची इथं वाढ कशी होईल इथं मी प्रयत्न करतोय. आणि आता बघू, जे काय पवार साहेब म्हणतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. पण युगेंद्र दादा, ज्या बारामतीमध्ये तसं म्हटलं किंवा कुठल्याही ग्रामीण भागाची जर का आपण तुलना केली तर बारामतीसारखी जागा नाही आहे. बारामतीमध्ये त्या पद्धतीनं सगळा विकास आजही तितकाच उत्तम आहे तुलनेने इतर काही विभागांपेक्षा. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं की निवडणुकीचे म्हणून मुद्दे तिकडे काहीच नाही आहेत, फक्त हा भावनिक आणि पारिवारिक मुद्दा आहे, एक प्रकारे दादा विरुद्ध तुम्ही अशी येणाऱ्या काळातली परिस्थिती असणार आहे? नाही, अजिबात नाही. एकतर 2-3